11 जुलैच्या दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर शहरात जेवण द्यायला उशीर झाला म्हणून 3 जणांनी हॉटेल चालक आकाश दुबे याचा खून केला. या घटनेच्या विरोधात 12 जुलैच्या सकाळपासून श्रीरामपुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होईपर्यंत बंद पाळला जाणार असं सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी 13 जुलैला सुद्धा बंद सुरूच होता. 14 जुलैला तर आंदोलनात सामान्य नागरिकांसह नगरसेवक, नगराध्यक्ष, आजी माजी आमदार आणि माजी खासदारांनी अशा सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. भाषणही झाली. भाषणात सगळ्यांनी मुख्य आरोपीवर कारवाई करा हेच वाक्य म्हटलं. पण त्या आरोपीचं नाव घेण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले मात्र सुरुवातीपासून एक नाव सारखं घेत होते, बेग टोळी. आकाश दुबे याच्या खुनात बेग टोळीचा हात असल्याचा आरोप करत त्यांनी टोळीचा म्होरक्या सागर उर्फ चन्या बेगवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी लावून धरली. हीच मागणी घेऊन बुधवारी सकाळी शहरात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला. पण आकाश दुबे या हत्या प्रकरणात बेग टोळीचं नाव का घेतलं जात आहे, टोळीचा म्होरक्या चन्या बेगला का टार्गेट केलं जात आहे आणि श्रीरामपुरातला हा राडा नेमका आहे काय, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातून नेवासाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुबे या कुटुंबाचं लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग नावाचं हॉटेल आहे. 11 जुलैला दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान मुंबईहून आलेले 2 जण आणि श्रीरामपूर शहरातले सूरज जाधव, यश जाधव, ओम डफळ हे 5 जण जेवायला आले होते. जेवण द्यायला उशीर झाला म्हणून झालेल्या वादात वेटरला मारहाण झाली. हॉटेलचा मालक आकाश दुबे या भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला तेव्हा आरोपींनी आकाशच्या डोक्यात टिपॉय घातला. डोक्यात आणि चेहऱ्यात काचा शिरल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली. आकाशला वाचवण्यासाठी आलेले त्याचे वडील शेखर दुबैया आणि चुलत भाऊ कुणाल दुबैया यांनाही आरोपींनी मारहाण केली. नंतर आकाशला दवाखान्यात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच सगळ्या आरोपींना अटक केली. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जुलैपासून या घटनेचे पडसाद शहरात उमटायला लागले. गेल्या काही दिवसांमध्ये व्यापाऱ्यावर झालेला हा चौथा हल्ला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसहित व्यापाऱ्यांनी 12 जुलैला शहरात बंद पाळला. हत्येच्या मागे खरा सूत्रधार कोण हे शोधा आणि त्यांच्यासहित सगळ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी करत आकाशचा मृतदेह घेऊन लोक श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. यावेळी आकाशचा भाऊ कुणालने नाव न घेता खरा सूत्रधार म्हणत एका व्यक्तीविरोधात रोष व्यक्त केला. मग पोलिसांनी समजूत घातल्यावर आकाशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण शहर बंद आंदोलन सलग 4 दिवस सुरूच राहिलं. आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. बंदच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 14 जुलैला आंदोलनस्थळी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, अनेक नगरसेवक आणि शहरातले सामान्य नागरिक हजर होते. तेव्हा या नेत्यांनी शहरातल्या गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना सांगितल्या. या सगळ्यामागं एकाच व्यक्तीचा हात असल्याचा दावा करत हा आका हिंदुत्वाची चादर पांघरून हिंदूंनाच मारतोय, त्यानं शहरातलं वातावरण गढूळ केलंय असे आरोप केले. पण त्यापैकी कोणीच थेट नाव घेतलं नाही. पण त्यांचा रोग हा बेग टोळीचा म्होरक्या सागर उर्फ चन्या बेग ह्याच्याकडेच असल्याचं बोललं जाऊ लागलं. आमदार हेमंत ओगले यांनी पहिल्या दिवसापासूनच बेग टोळीचं नाव घेतलं होतं. चन्या, सोन्या आणि टिप्या या भावांनी श्रीरामपुरात प्रचंड दहशत पसरवली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध दारू विक्री, मटक्याचे अड्डे, डॉक्टर आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी असे कित्येक गंभीर गुन्हे टोळीनं केलेत. आता आकाश दुबे याचा खून करणारा मुख्य आरोपी सूरज जाधव हा सागर बेगच्या सांगण्यावरूनच काम करतोय असे आरोप करण्यात आले आणि सागर उर्फ चन्या बेग टार्गेटवर आला. पण ज्याच्या विरोधात श्रीरामपूरच्या सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र यावं लागलं तो सागर उर्फ चन्या बेग आहे तरी कोण? तर सागर बेग हा श्रीरामपूर शहरातला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार 2009 पासून त्यानं भाऊ आकाश उर्फ टिप्या बेग आणि सोन्या बेगच्या माध्यमातून एक टोळी उभी केली. सुरुवातीला छोट्या मोठ्या लुटमाऱ्या करणारी टोळी नंतर राज्यभरात गुन्हे करू लागली. वेगवेगळ्या ठिकाणी सिगरेटचे कंटेनर लुटले, ते अनेक वेळा पकडलेही गेले. नंतर टोळीने खंडणी गोळा करणं सुरू केलं. शहरातल्या डॉक्टर आणि व्यापाऱ्यांना गाठून त्यांच्याकडून लाखो रुपये लाटले जाऊ लागले. कुणी पैसे द्यायला नकार दिला तर त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला जायचा. त्यामुळं शहरात बेग टोळीचं वजन वाढत गेलं. टोळीकडे पैसा यायला लागला.
नंतर अवैध दारू विक्री, शस्त्र, अंमली पदार्थांची तस्करी असे कित्येक प्रकार सर्रास चालायला लागले. आता आमच्यावर असलेल्या बऱ्याच केसेस नील झाल्याचं सागर बेग सांगत असला तरी टोळीचं काम अजूनही सुरूच असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. पण मागच्या काही वर्षांपासून सागर उर्फ चन्या बेगनं गुन्हेगारीला साईडलाईन केलं. तो अहिल्यानगर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हिंदुत्वाचं काम करायला लागला. ह्यातून त्याची लोकप्रियता प्रचंड वाढायला लागली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यानं काँग्रेसच्या हेमंत ओगले यांच्या विरोधात अपक्ष उभं राहत निवडणूक लढवली. त्यात तो 47,000 मतं घेऊन तिसऱ्या नंबरवर राहिला. पुढे त्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला, ज्यानंतर त्याची ताकद अजूनच वाढली. मग नगरपालिकेच्या निवडणुकीत सागरचा भाऊ आकाश उर्फ टिप्या बेग नगरसेवक म्हणून निवडून आला. बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातल्या आरोपींनी बंटीचा खून करताना एकच भाई चन्याभाई अशा घोषणा दिल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे सागर बेगची राजकीय दहशत वाढल्याचीही बरीच चर्चा झाली. हे सगळे आरोप सुरू असतानाच 13 जुलैच्या रात्री श्रीरामपूर पोलिसांना सरस्वती कॉलनीमधल्या छाजेड अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये 2 मुलींना डांबून ठेवल्याची टीप मिळाली. त्याच्या आधारावर पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमनं तिथं धाड टाकली, ज्यात हा फ्लॅट सागर बेगचा भाऊ जयप्रकाश उर्फ सोन्या बेगच्या मेहुण्यानं भाड्यानं घेतल्याचं समजलं. तो एका महिलेसोबत या फ्लॅटमध्ये राहत होता. इथूनच बेग टोळीची सगळी कामं होतात अशाही बातम्या आल्या. या धाडीत देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं, 27,000 रुपये कॅश सापडली. पोलिसांनी सोन्या बेग, शिवांजय उंडे आणि एका महिलेला अटक केली. ही सोन्या बेगवरची 17वी केस असल्याचंही सांगितलं जात आहे. आधीच वातावरण तापलेलं असताना झालेल्या या कारवाईमुळे सागर बेग अजूनच वादात सापडला. आंदोलनातून त्याच्या पूर्ण टोळीवरच मोक्का लावण्याची मागणी जोर धरायला लागली. या आरोपांनंतर 14 जुलैला सागर बेगनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका मांडली. आकाश दुबे यावर हल्ला झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी मला फोन केला. ते मला नेहमीच काही अडचण आली तर फोन करतात. त्यावेळी मी DYSP साहेबांना फोन करून घटनास्थळावर जाऊन चेक करायला सांगितलं होतं. माझ्याकडची पोरंही मी तिथं पाठवली होती. माझा यात काहीही संबंध नाहीये. आकाश दुबे याच्या वडिलांनी तक्रारीत माझं आणि कुठल्याच टोळीचं नाव घेतलं नाहीये. पण राजकीय नेते मला टार्गेट करतायत. माझ्यावर गुंड नावाचा शिक्का लागलाय म्हणून मला बदनाम केलं जात आहे. या सोबतच भाऊ सोन्या बेगच्या फ्लॅटवर पडलेल्या छाप्याबद्दल बोलताना सागर बेग म्हणाला की ही पोलिसांची चाल आहे. त्यांनीच बंदूक आणि काडतुसं घरात ठेवली होती. आकाश दुबे याच्या खून प्रकरणात माझा आणि माझ्या भावांचा काहीच संबंध नाहीये. मला हेमंत ओगलेंकडून विनाकारण टार्गेट केलं जात आहे. मी आकाश दुबे याच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे आणि प्रकरणातल्या आरोपींचा माझ्याशी काहीच संबंध नाहीये असं म्हणत सागर बेगनं सगळे आरोप फेटाळून लावले. या सगळ्यात 15 जुलैच्या सकाळी श्रीरामपूर शहरात हजारो स्थानिक नागरिक, आकाश दुबे याचे कुटुंबीय, व्यापारी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी डोक्यावर भगव्या टोप्या घालून महामोर्चा काढला, ज्यात आकाशला न्याय द्या, गुन्हेगारांवर मोक्का लावा, शहराला व्यसनमुक्त, गुन्हेगारीमुक्त, भयमुक्त करा अशा मागण्या करण्यात आल्या. सकाळी 11 वाजता हनुमान मंदिरातून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबला. यात महत्वाची गोष्ट ही की मृत आकाश दुबे याचे वडील शेखर दुबे यांनी माध्यमांशी बोलताना मुलाच्या हत्येमागं बेग कुटुंबियांचा हात असल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले की मी सागरला फोन केला तेव्हा आणि पोलिसात फिर्याद दिली तेव्हा मला माहित नव्हतं की सागर बेगचा त्यात हात आहे. पण माहिती घेतल्यावर मला कळलं की हल्ला करणारे लोक बेगच्या टोळीतलेच आहेत. सागरकडे कोट्यवधी रुपयांच्या गाड्या आणि एवढा पैसा कुठून येतो? तो 2 नंबरचे धंदे करतो. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे असं म्हणत मोक्का नाही, ह्या आरोपींचा थेट एन्काउंटर करा अशी मागणी शेखर दुबे यांनी केली आहे. ज्यामुळे आता तपासाला वेगळं वळण मिळू शकतं असंही बोललं जात आहे. नेते मंडळींच्या भाषणानंतर दुपारी 2 वाजता शहर बंद मागे घेण्यात आला आणि एक दुकानं उघडायला लागली. पण आकाशला न्याय मिळेपर्यंत आणि शहरातली गुन्हेगारी थांबेपर्यंत वेगवेगळ्या मार्गानं आंदोलन सुरूच राहील असंही स्थानिक नागरिकांनी सांगितलंय. त्यामुळं श्रीरामपुरात यानंतर काय होतं, आकाशच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.